तर आज ना नित्याच्या बड्डेची शॉपिंग करायला आम्हाला जायचं होतं. खरं तर ना बड्डे छोटासाच घरच्या घरीच करणार आहोत, पण बड्डेसाठी लागणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी आणायच्या होत्या. नित्यासाठी ड्रेस तर आम्ही काही घेणार नव्हतो, आता का ते मी पुढे सांगेनच. पण त्याच्या आधी ना मला किचनमध्ये छोटंसं एक बरणा वगैरे ठेवायला रॅक हवं होतं, म्हणून त्यासाठी आम्ही गेलो होतो भांड्याच्या दुकानात. तसं तर ना एक मी ऑनलाईन बघून ठेवलं होतं, पण यांचं मत होतं की आधी दुकानात जाऊन बघू आणि मग ठरवू. मग तिथे गेल्यानंतर जी साईज हवी होती ती तर काही भेटलीच नाही. म्हटलं जाऊ दे, जे ऑनलाईन बघितलंय ना तेच मागू. संडे म्हटलं की सुट्टीचा दिवस, आणि सुट्टीच्या दिवशी घरातल्या ज्या काही गोष्टी संपलेल्या असतात ना त्या आणायच्या असतात. मग थोडीशी ग्रोसरी शॉपिंग केली आणि नको ते पुढे दिसतच होतं. मग नित्यात चाललं होतं की मम्मा मला कॅडबरी दे. तिथून गेलो होतो दीदींच्या घरी, आणि आम्ही सगळे बोलण्यात बिझी असताना मॅडमचा असा काही उद्योग चालू होता. तिथे मस्त गरमागरम चहा पिला आणि त्यांना सोबतच घेऊन आम्ही गेलो होतो झुडिओमध्ये. नित्याला बर्थडेसाठी मी ड्रेस घेणार नव्हते, कारण तिच्या काकाने ऑलरेडी तिला ड्रेस घेतला आहे. नित्याला ना उन्हाळ्यामध्ये घामोळ्यांचा त्रास होतोय, त्याच्यामुळे ना तिला कॉटनचे कपडे घ्यायचे होते. मॅडमचं चाललं होते की मम्मा हा मला ड्रेस खूप आवडलाय, तू हा. त्याच्यानंतर मॅडमना झोप आली होती की काय माहिती नाही, पण रडून इतका धिंगाणा घातला होता ना की सरळ घरी निघून आलो. ज्या काही अर्ध्या गोष्टी राहिल्या होत्या बर्थडेच्या त्या म्हटलं नंतर जाऊन घेऊन येऊया. घरी आल्यानंतर मग चपाती आणि राईस बनवला होता. ह्यांनी बाहेरून पनीरची भाजी आणली होती. चला मग असा होता आजचा दिवस.